अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस. लाचखोरी प्रकरणावरून मंत्री झिरवाळांविरोधात विरोधक आंदोलन करणार. राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सुरू होणार. अजित पवारांना श्रद्धांजली वाहताना सर्वपक्षीय नेत्यांच्या आठवणींचा गहिवर. मुश्रीफ, रोहित पवार, आदित्य तटकरे, वळसे पाटलांना अश्रू अनावर. वडळीतल्या शोकसभेला दिग्गज एकवटले. अजितदादांच्या अपघाताबाबत लोकांच्या मनात अनेक शंका. अपघात झालाय हे मानायला कुणीच तयार नाही. घातपात झालाय असंच वाटतंय. भास्कर जाधवांकडून शंका उपस्थित. मुस्लिम आरक्षणावर मुंबई हायकोर्टात 9 मार्चला सुनावणी. राज्य सरकारकडून मुस्लिमांचं 5% आरक्षण रद्द करण्याचा निर्णय. याविरोधात आव्हान देणाऱ्या याचिकेवर मुंबई हायकोर्टात होणार फैसला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 3 दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर. आज दुपारी 3 वाजता राष्ट्रपती मुंबईत दाखल होणार. हिंदुजा रुग्णालयाच्या वतीनं आयोजित आरोग्यविषयक कार्यक्रमाला हजेरी लावणार. किरीट सोमय्या आज मालेगाव दौऱ्यावर. सोमय्यांविरोधात महापौर उपमहापौर आक्रमक. सोमय्यांना विरोध करण्याचा निर्णय. झी 24 तासनं उघड केलेल्या मुंढवा जमीन प्रकरणामध्ये दिग्विजय पाटलांना अटक होण्याची शक्यता. कोर्टातून अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतल्यानं होणार अटक. पंकजा मुंडेंचा पीए अनंत गरसेला जामीन मंजूर. पत्नी गौरी गरसेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली झाली होती अटक. सत्र न्यायालयाकडून जामीन. उन्हाळ्याच्या सुट्टीत विमानसेवा कोलमडण्याची शक्यता. वैमानिकांच्या वेळापत्रकाची स्थगिती मार्चमध्ये संपणार. सरकारी तत्वावर सुरू होणार भारत टॅक्सी. दिल्लीमध्ये भारत टॅक्सी सेवेचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत शुभारंभ. शहांचा चालकांसोबत संवाद. कर्जत पनवेल लोकल सेवा वर्षअखेरीस सुरू होण्याची शक्यता. 29 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गासह स्थानकांचं काम वेगानं सुरू. कर्जत पनवेलकरांचा प्रवास होणार सुसाट. माथेरानमधील ई-रिक्षा चालक बेमुदत संपावर. श्रमिक हातरिक्षा चालकांनी पुकारला संप. पर्यटक विद्यार्थ्यांना संपाचा फटका बसणार. राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस. मध्य महाराष्ट्र विदर्भात आज अवकाळी पावसाचा अंदाज. चंद्रपूर गडचिरोलीला अटक. झारखंडच्या रांचीहून दिल्लीला निघालेल्या एअर अँब्युलन्सला भीषण अपघात. दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू. चतरा जिल्ह्यातल्या कसरिया परिसरातली दुर्घटना. संभाजीनगरच्या पैठणमध्ये भरधाव कार थेट कालव्यात कोसळली. कारमधल्या दोघांसह मदतीला गेलेल्या तरुणही बेपत्ता. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात.